सिडको वाळूज महानगरातील विकास कामे रखडल्याने परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे। परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्ते, उद्याने, खेड्यांची मैदाने आदींचा विकास रखडल्याने रहिवासी नागरिकांच्या नागरी समस्या बेताल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे। सिडको प्रशासनाने विकास कामे करण्यासंदर्भात दिलेला शब्द सिडको प्रशासनाकडून पाळला जात नसल्याने झोपलेल्या सिडको प्रशासनाला अखेर जागे करण्यासाठी शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रहिवासी नागरिकांच्या समवेत वाळूज महानगरातील सिडको कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत प्रलंबित 14 मागण्यांचे सिडको प्रशासनाकडून निरासन केले जात नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनातून माघार नाही असा आक्रमक पवित्रा येथील रहिवासी नागरिकांनी घेतला असून सिडको प्रशासनाने केलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधले नाही तर सिडको प्रशासनाच्या विरोधात लवकरच आमरण उपोषण पुकारेल असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे पाटील यांनी सिडको प्रशासनाला यावेळी दिलाय। त्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहे ड्रेनेज लाईन। सिडको MIG आणि LIG मधील ड्रेनेज लाईन ही प्रामुख्याने आम्ही मागणी केलेली आहे। त्यानंतर रस्ते, सोबतच 33 kV आणि 11 kVच्या ज्या केबल जे पोल टाकलेले आहेत, वरून गेलेल्या ज्या लाईन आहेत त्या अंडरग्राऊंड कराव्यात। अनेक नागरिकांना बांधकाम परमिशनसाठी त्रास होतोय। गट नंबर 140 सारखा पूर्ण एक गट त्यांनी ब्लॉक करून ठेवलेला आहे। महसूल विभाग म्हणतोय 7/12 देता येणार नाही, इंटरनल त्यांचे ते प्रॉब्लेम आहेत आणि सिडको म्हणतं 7/12 असल्याशिवाय आम्ही परमिशन देऊ शकत नाही। नागरिकांची एकंदरीत पिळवणूक सुरू आहे। विविध समस्या आहेत, या सर्व समस्यांसाठी आम्ही या ठिकाणी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। सिडको प्रशासनाचं काय म्हणणं आहे? सिडको प्रशासनाचा वेळकाढूपणा सुरू आहे। प्रत्येक बाबतीत, अगदी सेवा सुविधांच्या बाबतीत त्यांचं ते नेहमीचं ठरलेलं आहे। साधं त्यांना जर माहिती अधिकार टाकून माहिती विचारली तुमची म्हणजे पाणी पुरवठा कसा होतो, तर अल्टरनेटिव्ह डे आम्ही पाणी पुरवठा करतो असं सांगतात। म्हणजे दिवसाआड ते पाणी देत आहेत सिडकोवासियांना असं ते सांगतात। मात्र प्रत्यक्षात 5-5, 6-6 दिवस सिडकोवासियांना पाणी मिळत नाही। नळाच्या पाण्याला येणारं पाणी शुद्ध येत नाही। ड्रेनेज लाईनचं पाणी नळाच्या पाण्यात सोडलं जातं। अतिशय म्हणजे एखाद्या अनधिकृत झोपडपट्टीला मिळाव्यात अशा सुविधा सध्या आम्हाला सर्वांना मिळत आहेत आणि सर्वांना वैतागून, या सिडकोच्या प्रशासनाला, त्यांच्या कारभाराला वैतागून नागरिकांनी आता ठरवलं की धरणे आंदोलन करायचं आणि बेमुदत करायचं। जोपर्यंत सिडकोला खडबडून जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहणार आहोत। हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, गाव माझा न्यूज, छत्रपती संभाजीनगर।